हॅलो एव्हरीवन, मी आदर्शा तुमचं स्वागत करत आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे कला आनंद. तर कसे आहात तुम्ही? आय होप तुम्ही सगळे छान असाल. खूप पाऊस पडत आहे, सगळीकडे रेड अलर्ट दिलेला आहे. तर सगळ्यांनी प्लीज काळजी घ्या, सगळ्यांनी सेफ राहा. तर कालच्या व्हिडिओमध्ये आपण बघत होतो, कालच्या व्हिडिओपर्यंत आपण बघितलं की सिद्धार्थ महाराजांनी कशाप्रकारे अनेक लीला दाखवल्या, बालपणातील त्यांच्या लीला आपण बघितल्या. तर आज आपण सिद्धारूढ महाराज कशाप्रकारे गुरुशोधार्थ लागले आणि त्यांचा गुरुशोधाचं कार्य कशाप्रकारे सुरू झालं, हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. जर मागचे व्हिडिओ तुम्ही बघितले नसतील तर नक्की बघा. तर आज आपण अध्याय 3 सुरू करणार आहोत. तर चला आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. श्री सद्गुरुनाथ महाराज की जय. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वते नमः. श्री सिद्धारूढाय नमः. श्री सिद्धारूढ स्वामींचा जय जयकार असो. तर आपण बघितलेलं पहिल्याच व्हिडिओमध्ये की वीरभद्र स्वामी जे होते ते सिद्धारूढ महाराजांचे कुलगुरू होते आणि सिद्धारूढ महाराजांचे आई वडील म्हणजे गुरु शांतप्पा आणि देवमल्लम्मा हे दोघे जोडपे कायम या वीरभद्र स्वामींचं निरूपण ऐकत होते. आपण हे पण बघितलं की कन्नड भाषेमधला जो शून्य संपादने हा जो ग्रंथ आहे याच्यावरती सुद्धा ते कुलगुरू निरूपण आपलं करायचं आणि ते शास्त्रश्रवण हे सगळे त्यांचं जे कुटुंब होतं ते सगळं शास्त्रश्रवण करायचं. आणि हे शास्त्रश्रवण केल्यामुळं आणि सिद्धारूढ महाराजांना बालपणापासून ते शास्त्र जे आहे ते कानावर पडून पडून सिद्धारूढ महाराज 3 वर्षातच म्हणजे वयाच्या 3ऱ्या वर्षीच ते कशाप्रकारे शास्त्रामध्ये परिपूर्ण झालेले होते ते आपण बघितलेलं होतं. त्यांना 3 वर्षामध्येच वेदांताचं ज्ञान जे आहे ते परिपूर्ण सगळं येत होतं. आणि असंच रोजच्या प्रकारे वीरभद्र स्वामी निरूपण करत असताना एके दिवशी वीरभद्र स्वामी असं म्हणतात की जेव्हा प्रलय काळ येईल तेव्हा ही सर्व सृष्टी जी आहे ती लयास जाईल. जे काही आपल्याला दिसत आहे, झाडे, नदी, परत जमीन, जे काही आहे सर्व सर्व लयास जाईल आणि त्याच्यासमोर हे मनुष्याची काय कथा, सगळं काही नष्टच होणार आहे, असं वीरभद्र स्वामी निरूपणामध्ये सांगत असतात. मग सिद्धारूढ महाराजांना प्रश्न पडतो. मग सिद्धारूढ महाराज जातात वीरभद्र स्वामींच्याकडे आणि त्यांना विचारतात की तुम्ही तर म्हणाला ज्यावेळी प्रलय काय येईल तेव्हा सर्व काही नष्ट होईल आणि मग आकाशाचं काय, हे जे आकाश दिसत आहे हे नष्ट होईल का, असं ते विचारतात. आणि त्यावेळी वीरभद्र स्वामी असं सांगतात की या प्रश्नाचं उत्तर जो सद्गुरू स्वानुभवाने परिपक्व झालेला आहे तोच तुला देईल, असं ते उत्तर सिद्धार्थ महाराजांना देतात. म्हणजे जो गुरु, जो ब्रह्मनिष्ठ व क्षोत्रिय आहे तोच गुरु तुला या प्रश्नाचं उत्तर देऊ शकेल, हे वीरभद्र स्वामी सिद्धार्थ महाराजांना सांगतात. गुरूंचं महत्त्व किती अनन्यसाधारण आहे. आजचा व्हिडिओ फक्त एवढाच आहे, पण आजच्या व्हिडिओमध्ये शिकण्यासारखं खूप आहे की सिद्धारूढ महाराजांच्याकडे एवढं सामर्थ्य होतं की वयाच्या 3ऱ्या वर्षीच ते पूर्ण सर्व शास्त्रांमध्ये निपुण झालेले होते, वेदांतामध्ये परिपूर्ण झालेले होते. पण अशा पूर्ण सगळ्यामध्ये परिपूर्ण असलेल्या सिद्धारूढ महाराजांना सुद्धा गुरु करावे लागले आणि त्यांना गुरु शोधासाठी अनेक कष्ट घ्यावे लागले. पुढील आपण प्रत्येक व्हिडिओमध्ये बघणार आहोत की गुरु शोधार्थ जाताना सिद्धारूढ महाराजांनी किती कष्ट सोसले, किती त्रास त्यांना घ्यावा लागला ते आपण बघणार आहोत. पण आजचा व्हिडिओच हा आहे की गुरूंना किती अनन्यसाधारण असं महत्त्व आहे. देवांना सुद्धा प्रत्येक अवतारामध्ये गुरूंना शरण जावं लागलेलं आहे आणि गुरूंचं फक्त नाव जरी घेतलं, फक्त गुरूंना जरी शरण गेलं तरी सर्व देवतांना संतुष्ट केल्यासारखं आहे असं म्हणतात. गुरूंना अनन्यसाधारण असं महत्त्व आहे. आपल्या प्रत्येक संकटातून, प्रत्येक गोष्टीतून गुरुच आपल्याला वाचवू शकतात. गुरु हे एकमेव साधन आहे ज्याच्यामुळे आपण ही भवनदी तरून जाऊ शकतो, हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघितलं. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग द व्हिडिओ.